अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे 50 सविस्तर शुभ संकेत. 1. घरातील लहान मूल एकटं हसतं किंवा बोट दाखवतं, ते मूल देवदूत किंवा देवाच्या ऊर्जेला प्रतिसाद देत असतात. 2. देवावर फुल वाहताना आपोआपच गळून पडतात, पूजेमध्ये देव प्रसन्न झाला असल्याचं लक्षण आहे. 3. चुकून साखर किंवा मीठ सांडणे हे धनलाभ, यश किंवा पाहुण्यांच्या आगमनाचं लक्षण. 4. दुधाचा ग्लास हातातून अचानक अपघाताने पडतो, हे लक्ष्मी घरात येण्याचं पूर्वचिन्ह असते. घरामध्ये देवाची उपस्थिती असल्याने अपघात टळतात. 5. देवघरावर सकाळी सूर्यकिरण पडणे, प्रकाश म्हणजे अर्थात देवाचं स्वरूप. 6. देवघरामधील घंटा आपोआप हलते किंवा वाजते, असे सूचित करतं की त्या क्षणी देवतेची कृपा तिथे कार्यरत आहे. 7. जेव्हा शेजारी पाहुणे घरामध्ये शांती आहे असं म्हणतात, बाहेरच्यांनाही देवाचा वास असल्याचं जाणवतं. 8. पावलांचे ठसे देवघरामध्ये दिसल्यासारखे वाटतात, देव घरात चालत आलाय असं संकेत. 9. कमी खर्चात घरातील कामं पार पडतात, दैवी व्यवस्थापन असतं. 10. दिवा वात लावताच लगेच पेटतो, देव स्वतः याला प्रतिसाद देतो. 11. देवघरामधून विशेष सुगंध दरवळतो, कोणताही अत्तर न वापरता जर घरात मंद सुवास आला तर तो देवस्पंदनाचं चिन्ह असतं. 12. अनेक वेळा दिवा न विझता जळतो, सकारात्मक शक्ती घरात जागृत असल्याचं लक्षण. 13. कबूतर, चिमणी, पोपट घरात येतात, जिथे देव असतो तिथे निसर्गाचे दूत येतात, ही शुभ ऊर्जा आहे. 14. देवघर अंधारात सुद्धा चमकतं, पवित्रता झळकत असते. 15. घरामध्ये एकटे असताना देखील कुणी जवळ असल्यासारखं भास होणे, ही सूक्ष्म देवांची ऊर्जा असते. 16. अचानक गोमाता समोरून जाणे किंवा घराजवळ येऊन थांबणं हे अत्यंत पुण्याचं लक्षण असतं. 17. ध्यान करत असताना शरीर थरथरतं, देवाच्या उपस्थितीची शारीरिक अनुभूती. 18. मंत्र एकट्याला ऐकू आल्याचा भास होतो, देव तुम्हाला स्वतः स्मरण करून देतो. 19. रोज तुळशीचे पान ताजं असतं, ही घरामध्ये सात्विक ऊर्जा असल्याचं संकेत. 20. देवघरामध्ये बसल्यावर काळ थांबण्याची जाणीव, वेळेच्या पलीकडे जाणं ही भक्ती आहे. 21. शंख आपल्या जागेवर आपोआप हलतो किंवा वाजतो, अत्यंत शुभ संकेत. 22. पावसाचे थेंब विनाकारण पडतात, देवकृपेमुळे निसर्गही प्रतिसाद देतो. 23. गोड बातमी सणाआधीच मिळते, म्हणजेच हे दैवी संकेत असतात. 24. घरामध्ये अचानक फुलं उमलतात, न सुकणारी फुलं म्हणजे दैवी कृपेचं लक्षण. 25. सतत मंत्र किंवा भक्तिपूर्ण गीते कानावर पडतात, घरामध्ये देवप्रभाव असतो. 26. त्या जागी कोणताही सेंट नाही तरी देखील गोड वास जाणवतो, ही दैवी उपस्थिती सूचित करते. 27. देवघरामध्ये पाण्याचं थेंब आपोआप पडणं ही पवित्रतेची निशाणी आहे. 28. घरामध्ये प्रचंड शांतता जाणवते, शांती ही देवाचं प्रमुख स्वरूप आहे. 29. पौर्णिमेच्या रात्री घरात विशेष शांती वाटते, चंद्राच्या पूर्तीच्या दिवशी देवाच्या कृपेची जाणीव होते. 30. श्रीमद भगवद्गीता उघडल्याबरोबर अचानक योग्य तो श्लोक समोर येतो, हे देवाची इच्छा समजते. 31. नामस्मरण करतेवेळी डोळ्यातून अचानकपणे अश्रू येतात, म्हणजेच अंतःकरणातून होणारी भक्तीची प्रतिसाद. 32. हवेतून फुलं देवाच्या मूर्तीवर अचानक पडतात, ही आहे अत्यंत दैवी घटना. 33. स्वप्नामध्ये देव, मंदिर, संत दिसणं ही घरामध्ये दैवी शक्ती कार्यरत असल्याचं चिन्ह. 34. आपोआप घर स्वच्छ ठेवावंसं वाटतं, हे अंतःकरणाची निर्मळता दर्शवतं. 35. बाहेरून आल्यावर प्रत्येकजण देवघरामध्ये येताच नमस्कार करतो, म्हणजेच तेथील ऊर्जा जाणवते. 36. वारंवार गोड आणि यशस्वी बातम्या कानी येतात, हा आहे देवकृपेचा परिणाम. 37.
दिव्याची ज्योती स्थिर राहते, वारा लागूनही हालत नाही. हे ध्यानासाठी अत्यंत आदर्श स्थिती म्हणजेच देवाची कृपा. 38. भूतबाधा करणे यांचे वाईट परिणाम घरामध्ये फार होत नाहीत, कारण देवता आपलं रक्षण करते. 39. घरातील बाल्कनीतील झाडं विशेष सुंदर वाढतात, म्हणजेच घरात सात्विक वातावरण असल्याचा संकेत आहे. 40. आजार औषध कमी लागूनच बरा होतो, देवाचे आपल्यावरील आशीर्वाद. 41. घरातील वाद गैरसमज आपोआप मिटतात, देवप्रभावामुळे प्रेम टिकून राहतं. 42. प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चित्त स्थिर होतं, ही देवाच्या उपस्थितीची जाणीव आहे. 43. अचानकपणे देवाचं नाम घेण्याची इच्छा होते, ही अंतःकरणातील होणारी प्रेरणा दर्शवते की देव तुमच्याशी सतत संवादात आहेत. 44. घरामध्ये अनपेक्षित वाऱ्याचा गारवा जाणवतो, ही स्पंदनं देवामुळेच निर्माण होत असतात. 45. घरातील आरशामध्ये कधीकधी मंद प्रकाश चमकत असल्याचे दिसते, कधीकधी अशा प्रकाशातून देवांची सौम्य उपस्थिती प्रकट होते. 46. ध्यान करत असताना देवाचं सहज रूप दिसतं, ही उंच भक्तीची अवस्था आहे. 47. सहजपणे कोणताही मंत्र किंवा स्तोत्र आठवतं, ही सूक्ष्म देव प्रेरणा असते. घरातील सतत भक्तिमय वातावरणामुळे स्मरणशक्ती ही तीव्र होते. 48. घरामध्ये पाहुणे आले की त्यांना देवघराकडे ओढ वाटते, हेच आहे देवस्थानाचं लक्षण. 49. हवन किंवा अगरबत्तीचा धूर हा देवमूर्तीच्या दिशेने वाहतो, ही अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी चिन्ह आहेत की देवघरात देवांचा प्रभाव आहे. 50. पांढऱ्या पक्ष्याचं दर्शन होणं हे शांती आणि शुभतेचं चिन्ह आहे.